नमस्कार मित्रांनो, मी अरुण आंधळे पाटील. आपण पाहतात नवमहाराष्ट्र. आज आपण पाहणार आहोत पारनेर तालुक्यातील कारेगाव, कर्जुले, हरिया, वाफारेवाडी, सावरगाव या ठिकाणी गेल्या 3 दिवसापासून आग धुमसत आहे. आता ही आग विझवण्याचं काम वन विभागाचं आहे मित्रांनो. परंतु पारनेर तालुका असो की अहिल्यानगर जिल्हा असो, या ठिकाणी वन विभाग हे फक्त हप्ते घेण्यात, पैसे कमविण्यात किंवा ज्या ज्या काही नुकसान वन विभागाच्या करता येतील त्या करण्यात मग्न आहेत. आणि त्यांना आशीर्वाद कोणाचा आहे हा एक संशोधनाचा विषय मित्रांनो. कारेगाव शहरामध्ये आपणास माहिती आहे, खूप मोर, लांडोर असतील या ठिकाणी आहेत. त्याचप्रमाणे हरिण आहेत, रानडुक्कर आहेत आणि इतर छोटे मोठे जे पक्षी आपण ज्याला म्हणतो, प्राणी ज्याला म्हणतो, वन प्राणी, हे खूप मोठ्या प्रमाणात आहेत. सावरगावचा गाढवधारा असेल किंवा नंतर कारेगाव, चिकणेवाडी, इकडे वाफारेवाडी, असाच हा जो डोंगर आहे हा इकडे पुढे पुढे कासाऱ्याकडे, टाकळीकडे येतो. आता ही आग 3 दिवसापूर्वी लागली मित्रांनो, परंतु कोणीही ती विझवण्याचा प्रयत्न केला नाही वन विभागाने. त्या ठिकाणी वाफारेवाडीतील काही समाजसेवक असतील यांनी तो प्रयत्न केला, परंतु ती आग इतकी मोठी आणि विखुरलेली आहे की ती आता वाफारेवाडीच्या पुढे बोरदरा असेल, वाघदरा असेल या ठिकाणी आलेली आहे. मग वन विभाग नेमकं काय करतोय? इतक्या प्राण्यांची त्या ठिकाणी आज जवळजवळ वन प्राण्यांची हत्या झाली, त्याला जबाबदार कोण? त्याचप्रमाणे त्या विभागामध्ये कारेगाव शिवार असेल, चिकणेवाडी, त्या ठिकाणी अनेक लोकांनी काही ठिकाणी पाईपलाईनसाठी पाईप अंथरले होते, छोटी छोटी शेततळी केली होती, ते पाईप जळाले, ते शेतकऱ्याचे प्लॅस्टिक जळाले. याला जबाबदार कोण? शासन हे फक्त आता राजकारणात गुंग आहे. ही महायुतीचं सरकार, आपल्याला वाटलं काँग्रेस भ्रष्टाचारी आहे, काँग्रेस जाऊन भाजपा काहीतरी करेल, परंतु भाजपा एक कदम पुढे या भ्रष्टाचारात जात आहे. वन मंत्री आहेत गणेश नाईक. गणेश नाईक हे महाराष्ट्राचे वन मंत्री आहेत की फक्त नवी मुंबईचे वन मंत्री आहेत, याचा अजून तपास शासनाने किंवा महाराष्ट्रातील जनतेने करावा. वन मंत्र्यांनी वन विभागासाठी कोणतंही भरीव काम आजपर्यंत केलेलं नाही. केवळ राजकीय सोय म्हणून भाजपने त्यांना घेतलं, त्यांचे अनेक भ्रष्टाचार माफ केले आणि त्यांना त्यांच्या वॉशिंग मशीनमध्ये पवित्र करून घेतलं. असा हा भ्रष्टाचारी मंत्री असेल तर त्याचे ते जे खालचे आहेत, पिल्ल आपण ज्याला म्हणू, किंवा जे अधिकारी म्हणू वन विभागाचे, हे दुसरं काय करणार आहेत? त्याच्या अगोदर देखील वन मंत्री होते मनगट्टीवार, त्यांनी देखील काही केलं नाही. अहिल्यानगर जिल्हा म्हणजे वन अधिकाऱ्यांना फक्त पैसे खाण्यासाठीच उपलब्ध करून दिलाय की काय, अशा प्रकारची आज परिस्थिती आहे. या गावामध्ये नेमकी सुरुवातीला आग कोणी लावली? आणि काही पहिलीच वेळ नाही, या अगोदर सुद्धा गाढवधाऱ्यात ही आग लावण्यात आली होती. त्या ठिकाणी कारण होतं, त्या ठिकाणी जे रंगीबेरंगी दगड आहेत, आपण ज्याला गारगोटी म्हणतो, हे गारगोटी दगड काढण्यासाठी ती आग लावली, कारण त्या गवतामध्ये ते दगड दिसत नव्हते. आणि त्या तस्करांनी ती आग लावल्यानंतर त्या ठिकाणच्या काही ग्रामस्थांनी पोलिसांना कळवलं. पोलीस त्या ठिकाणी आले, परंतु त्यांना त्या ठिकाणी जो एक रहिवासी, जो वाट्याने आपण करणारा म्हणतो, तो राहतो, तो त्या तस्करांचा खबरी आहे. त्याने ताबडतोब त्यांना खबर दिली आणि ज्यावेळी पोलीस आले त्यावेळी ते एकच घर असल्यामुळे त्याला विचारलं की या ठिकाणी अशा काही प्रकार आहे का? तर त्याने सांगितलं, हो, तिकडं काहीतरी काढले दगड, पण तिथे बिबटे वाघ आहेत. बिबटे वाघ म्हटल्यानंतर बहादूर पोलीस ताबडतोब मागे आले आणि त्या तस्करांना त्या खबरीनं सांगितलं आणि रात्रीतून ते गारगोटी डायमंड पसार केले. असं हे पोलीस खातं आहे. पोलीस फक्त खातं काय खातं तर हप्ते खातं मित्रांनो. पारनेर तालुक्यात पाहा, सगळे गैरधंदे बिनधास्त सुरू आहेत. बनावट दारू असो, ढाबे असो, लॉजिंग व्यवसाय असो, वेश्या व्यवसाय असो, मटके असेल, दारू असो, गावठी दारू असो, सगळे धंदे पारनेर तालुक्यात सुरू आहेत. मग गृहमंत्री जे आहेत, स्वतः मुख्यमंत्री, हे काय फक्त हप्ते घेण्यासाठीच मुख्यमंत्री गृहमंत्री खातं आपल्याकडे ठेवतात की फक्त विरोधक असेल किंवा आपले आमदार यांच्या खबरी आपल्यापर्यंत पोहोचवण्यासाठीच गृह खातं ठेवतात? आज गरज आहे आर आबासारख्या खमक्या गृहमंत्र्यांची. हे भ्रष्ट झालेले देवेंद्र फडणवीस, त्यांचं गृह खातं आणि गणेश नाईकांचं वन खातं सगळ्यात महाभ्रष्टाचारी म्हणून महाराष्ट्रात आज कार्यरत आहे मित्रांनो. कारेगावमध्ये आग कोणी लागली? पोलीस विभाग असेल, वन विभाग असेल किंवा कृषी विभाग असेल, यांची ही कामं आहेत. आज लाखो कोटी रुपये या वन विभागात झाडे लावण्यासाठी शासन त्याची विल्हेवाट, म्हणजे शासन त्याच्यात आराखड्यात ते मंजूर करतात. ही झाडी लावली जाते, झाडी 4-5 वर्षे पोहोचल्यानंतर अशा आग लागून ती झाडी नष्ट केली जाते आणि पुन्हा नवीन झाडी लावली जाते. पुन्हा त्याच्यासाठी लाखो कोटी फंडिंग उभं केलं जातं आणि पुन्हा हे पैसे खाल्ले जातात. हा वन विभागाचा एक मात्र धंदा आहे. तो कोणतरी धर्मवीर, काय सालमाट कोणतरी आहे माटतो, तो माट आता नगर जिल्ह्याचा संरक्षक आहे. तो राधाकृष्ण विखे पालकमंत्र्यांना अजिबात तो दाद देत नाही. मग त्याची बदली झाली असं समजतं. मग पालकमंत्र्यांनी ती बदली का थांबली? त्याच्या मागचं गूढ काय
की फक्त आणि फक्त पैशासाठी ह्या सगळ्या सेटलमेंट होतात का, हा आता नगर जिल्ह्यातील जनतेचा प्रश्न आहे. कारेगावमध्ये कोणी आग लावली? ज्या बाउंड्री जी आहे फॉरेस्टची, त्या फॉरेस्टच्या बाउंड्रीमध्ये काही लोकांच्या जमिनी आहेत, त्या आपल्या बांधावरती त्या गवत वाढलं होतं आणि ते गवत त्याने पेटून दिलं, परंतु ती आग त्याला पुन्हा आटोक्यात आली नाही आणि ती पसरत पसरत कारेगावने इकडे कर्दुला वाफारेवाडी, इकडे चिकणेवाडी सावरगाव अशा प्रकारे ती आज पसरत गेलेली आहे. आज 3 दिवस होऊन गेलेत मित्रांनो, ती आग अद्यापही विझळलेली नाही. जनतेला याच्याशी काही घेणं देणं नाही. तुम्ही झाडी लावा, झाडी त्या पुन्हा जाळून टाका, वन्य प्राण्यांना मारून टाका, जनतेला काही घेणं नाही. आज जर या 2-3 गावातले जास्त नाही 100 ते 200 माणसं जर बाहेर निघाली असती तर ती आग आटोक्यात आलेली असती. परंतु लोक मजा पाहतात. जे त्या फॉरेस्टच्या आजूबाजूचे शेतकरी आहेत त्यांना त्याचा त्रास होत आहे. परंतु शासनाचं दुर्लक्ष आहे याकडे. आणि मित्रांनो, आम्हाला काही लोकांनी ज्यावेळी असं सांगितलं की तुम्ही आवाज उठवा, तेव्हा ठीक आहे, आम्हीच तो ठेका घेतलेला आहे. बाकी या पारनेर तालुक्यातील पत्रकारांना, समाजसेवकांना, त्या ठिकाणचे जे वृत्तपत्र या ठिकाणी येतात त्यांना काही याच्याशी समाजसेवेशी घेणं देणं नाही. कारण त्यांना माहिती आहे याच्यातून आपल्याला काही फायदा नाही किंवा कोणी आपल्याला जाहिरात देणार नाही. त्यामुळे कोणी याविषयी आवाज उठवत नाही. परंतु कोणी ज्या ठिकाणी आवाज उठवत नाही त्या ठिकाणी आम्ही आवाज उठवतो. आम्हाला याच्यापासून काही फायदा नाही. परंतु हा जो वन खात्याचा भ्रष्टाचार आहे मित्रांनो, करोडो रुपये या वन खात्याला शासन देतं. झाडी लावा, वृक्ष लावा, पाणी अडवा, पाणी जिरवा, आणि त्याच ठिकाणी अशा आगी लावतात. आणि पोलीस खातं मात्र त्याकडे दुर्लक्ष करतं. वन विभागाला याच्याशी काही देणं त्या झाडीशी नाही. त्यांना फक्त ही झाडी जाळा, दुसरी झाडी आम्ही लावू, पुन्हा त्याच्यात पैसे खाऊ, पुन्हा ही झाडी जाळा, पुन्हा आम्ही पैसे खाऊ, अशा प्रकारचा हा करोडचा हिसाब या ठिकाणी होतोय. टाकळी डोकेश्वर गट असेल, त्या ठिकाणी काही अधिकारी वर्षानुवर्ष 3 वर्ष झाले तरी कार्यरत आहेत का? त्यांच्या वरपर्यंत ओळखी आहे. यांचे हप्ते वरपर्यंत गणेश नायकांपर्यंत असतील किंवा बनवटीवार यांच्यापर्यंत जात होते. आजही त्या ठिकाणी ते सुस्थितीत आहेत. आता हा जो कोणी जिल्हाधिकारी कोण उप वन संरक्षण आहे मित्रांनो, त्याचं नाव काहीतरी सालीमठ काय आहे त्याचं. हा सालीमठ सांगतो तुम्ही नंदुरबारला कुठं चंद्रपूरला होतो. मग आता हा जो धर्मवीर काहीतरी दगडू सालीमठ उपवन संरक्षण अहिल्यानगर, त्याची बदली झाली होती असं ऐकण्यात आलं. परंतु ती बदली थांबली, सेटलमेंट झाली आणि आता मोठ्या जोमाने ते वसुलीला लागलेत असं आता समजतंय. आता सालीमठ यांनी डीपीडीसी अंतर्गत येत असलेल्या नॉर्मल योजने अंतर्गत कामात जुने कामे पुन्हा नवीन दाखवून कोट्यावधी रुपयांचा निधी हडप केलेला आहे असा काही संघटनांचा आरोप आहे. मध्यंतरी आमदार राधाकृष्ण विखे पाटील यांनी त्यांना दूरध्वनीवरून साली विठ्ठल यांना झापल्याची चर्चा त्यावेळी आपण सोशल मीडियावर पाहिली, त्याची जिल्ह्यात चर्चा झाली. मग पालकमंत्र्यांना देखील हा वरचढ ठरू शकतो, पालकमंत्र्यांचा तो आदेश झुगारू शकतो. इतकं त्याच्या मागे कोणता मोठा नेता महाराष्ट्र शासनातला आहे याची देखील आता चर्चा होत आहे आणि याचा तपास होणं गरजेचं आहे. या साली विठ्ठलच्या आधिपत्याखाली 16 वन परिक्षेत्र येतात. ते अधिकारी त्याच्या अंडर काम करतात. पारनेरला श्री धाडे नामक एक वन अधिकारी आहेत. टाकळी डोकेश्वरला अनिल राहणे हे वन अधिकारी आहेत. हे राहणे असे सांगतात की विखे पाटलांचे जे पीए राहणे त्यांचे नातेवाईक भाऊबंद आहेत, त्यामुळे माझं काही कोणी वाकडं करू शकत नाही. आणि ते खरंय मित्रांनो, विखे पाटलांच्या राहणे पीएनचे हे जर भाऊबंद असतील तर यांचं कोण वाकडं करेल? यांना सगळं वन क्षेत्र मोकळं आहे. त्याचप्रमाणे त्यांनी नॉर्मल योजनेअंतर्गत साली विठ्ठल यांचे मार्गदर्शनाखाली कोट्यावधी रुपयांची अफरातफर या नगर जिल्ह्यात झालेली आहे. त्यासाठी या आंदोलकांना जर कोणी त्या आंदोलन वगैरे केलं तर साली विठ्ठल लोकांना सांगतात, मी गडचिरोली आणि पाकिस्तान फिरून आलेलो आहे, माझे कोणी काही वाकडे करू शकत नाही. मी पालकमंत्र्यांना हप्ता देतो त्यामुळे माझे कोणी काही वाकडे करू शकत नाही. अशा प्रकारे या ठिकाणचा हा जो अंदागोंदी कारभार सुरू आहे फॉरेस्टमध्ये, तेव्हा आता मित्रांनो हे वनप्राणी मरोत, ही झाडे वनप्राण्यांची जावत, आम्ही आमच्यापर्यंत जी माहिती आली ती आपल्यापर्यंत पोहोचवली. जनतेला काही याच्याशी घेणं देणं नाही. सरकारला या फॉरेस्टची वन विभागातील झाडांशी किंवा प्राण्यांशी काही घेणं देणं नाही, हे देखील आम्ही सांगितलेलं आहे. परंतु जनतेला घेणं देणं नाही, सरकारला घेणं देणं नाही. परंतु आम्ही एक सतीचं वाण म्हणून पत्रकारिता आम्ही स्वीकारलेली आहे. त्यामुळे याविरुद्ध आवाज उठवणं आमचं कर्तव्य आहे. त्यात कोणी तपास करो कोणी न करो, जनता हे मजा पाहत आहे. ते बिचारे पक्षांचे झेंडे उचलण्यात मग्न आहे, राजकारणावर दिवसभर खमंग चर्चा करण्यावरती, एकमेकाची कशी जिरवायची भावना याच्यात मग्न आहे. त्यांना वन आणि यामुळेच हे निसर्ग जो कोपतो मित्रांनो, ग्लोबल वॉर्मिंग ज्याला आपण म्हणतो की निसर्ग कोपल्यामुळं काय होतं, झाडी ही नष्ट होत आहेत, वृक्षतोड होत आहे आणि ही वृक्षतोड करण्यात वन विभागच अग्रेसर आहे.
तेव्हा असो, आम्ही हे आमचं म्हणणं मांडलंय. जर कोणाला या विरोधात या खरंच खरोखर वृक्षमित्र असतील, खरोखर प्राणीमित्र असतील, कोणी ज्यांना खरोखर वाटतंय की हे जे डोंगर पेटवतात हे यांना कमीत कमी जन्मठेपेची सजा झाली पाहिजे आणि ते जर पोलिसांनी सखोल तपास केला या आगीला कोणी लावतोय तर त्याचा ताबडतोब त्यांना त्या ठिकाणी ते आरोपी भेटतील. परंतु पोलिसांची देखील इच्छाशक्ती नाही, कारण त्यांचा याच्यात फायदा काय, त्यांना पैसे कुठे मिळणार याच्यात. वन विभागाला आता ते जळालेले झाड पुन्हा लावतील, त्यांना करोडो रुपये पुन्हा फंडिंग येईल. परंतु हे असंच चक्र चालत राहणार. आम्ही आवाहन करतो, भ्रष्टाचार विरोधी लोक आंदोलन आमची जी केंद्रीय सतर्कता आयोग प्रमाणित संघटना आहे मित्रांनो, जर कोणी प्राणीमित्र किंवा वृक्षमित्र असतील त्यांनी आम्हाला जर साथ दिली तर आम्ही तो नगर जिल्ह्याचा कोण सालीमठ आहे त्या कार्यालयासमोर उपोषण करण्यासाठी आणि हे जे नुकसान झालेलं आहे हे नुकसान कसं भरून काढता येईल, यापुढे आगी लावणारे कशी आगी लावू शकणार नाही, त्यांना दहशत बसेल अशा प्रकारचं जर आंदोलन उभारायचं असेल तर आम्ही त्यास कधीही तयार आहोत. आता जनतेची इच्छाशक्ती त्यावर अवलंबून आहे मित्रांनो. तुर्तेच धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र. नवमहाराष्ट्रासाठी अरुणा आंधळे पाटील. मित्रांनो, आपणास हा व्हिडिओ आवडल्यास बातमी आपण हा चॅनल सबस्क्राईब करा, लाईक करा आणि आपल्या मित्रांना अशा बातम्या शेअर करत चला मित्रांनो. कारण आम्ही कुठल्या पक्षाचे बांधील नाही, कुठल्या राजकीय पक्षाचे आम्हाला काही घेणं देणं नाही. कारण हे राजकीय पक्ष हमाम में सब नंगे आहेत, सगळे महाभ्रष्टाचारी आहेत. त्यामुळे आता त्याला कोणालाच आपण दाखवायचं की हा पक्ष लायक आहे म्हणून. आज भारतीय जनता पक्ष महाभ्रष्टाचारी पक्ष म्हणून आज काम करत आहे महाराष्ट्रात. तेव्हा तुर्त इतके. जय हिंद, जय महाराष्ट्र. Subscribe now and press the bell icon. Never miss an update.